येत आहेत. जाऊ आपण विजय शेट्टी सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग. सुमित सर म्यूट करा ऑल. गुड मॉर्निंग सर अनम्यूट करा. येस. चला, आपला सप्तधातू विषय चालू आहे. आजचा धातू जो आहे तो 5वा धातू आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि. अस्थि म्हणजे बोन्स, हाड आहेत. सगळ्यांच्याकडे हाड आहे, त्याच्याशिवाय आपण हेच करू शकत नाही. आपलं स्ट्रक्चर हाडाचा सापळा असतो की नाही. बिल्डिंग कशी, बिल्डिंग मध्ये कसे सळ्या असतात, सळ्या वेगळ्या वेगळ्या साईजच्या सळ्या असतात. मग त्या सळ्या जेवढ्या मजबूत असतात बिल्डिंगच्या, आणि जेवढी बिल्डिंग वर ज्यादा मजल्या असतात ना, तर तेवढ्या खालनं स्ट्रक्चर तसं घ्यावं लागतं. आणि आपलं स्ट्रक्चर सुद्धा निसर्गानं, देवानं तयार करताना सुद्धा कसं ओरिजिनल स्ट्रक्चर जे असतं तर ते स्ट्रॉंगच असतं. आणि ते स्ट्रॉंग होण्यामध्ये त्याच्यामध्ये कॅल्शियमचा फार मोठा रोल असतो. आणि नुसते तुम्हाला आपल्याला हाडं म्हटल्यानंतर कॅल्शियम वगैरे की नाही, कॅल्शियम डिफिशियन्सी लोकांना फार कौतुक असते. कॅल्शियम डिफिशियन्सी सगळे वय झालेले लोक बघा कॅल्शियमच्या गोळ्या सगळे खात असतात. नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन आपली हाडं कधीही बळकट होत नसतात, लक्षात घ्या. कॅल्शियम ऍब्सॉर्ब व्हायला व्हिटॅमिन डी लागते, त्याला मॅग्नेशियमचा रोल असतो, आणि फार मोठा रोल प्रोटीनचा असतो. आपल्या शरीरामध्ये मी सांगतो ना, काय जे तयार होतं ते प्रोटीन आणि फॅट मुळे तयार होतं. प्रोटीन फॅट, प्रोटीन फॅट, प्रोटीन फॅट. आईच्या गर्भामध्ये बाळ तयार होतं, आकार घेतं प्रोटीन फॅट मुळे. आणि आम्ही दिवसभर काय करतो, प्रचंड 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 प्रमाणात सिंपल कार्बोहायड्रेट खातो. लक्षात आलं. सिंपल कार्बोहायड्रेट गिव्स यूज ओनली ग्लुकोज. तुम्ही काही जरी खाल्ला तरी बॉडी ग्लुकोज तयार करत असते. आणि आम्ही दिवसभरात एवढं ग्लुकोज खातो प्रचंड प्रमाणात. काढून बघा एकदा, ह्या कागदावर काय काय खातात ते, आणि त्याच्यामध्ये सिंपल कार्बोहायड्रेटच असतात. आणि हेच तुमच्या रक्तातली साखर वाढवते, तुमचं वजन वाढते, तुमची साखर वाढते. हे सगळं तुमचं कारण आहे रक्तात वाढलेली साखर. वजन कमी करणं मी सांगतो की नाही सोपं आहे. तुम्हाला डायबिटीज मुक्त होणं सोपं आहे. शुगर मुक्त, तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करणं सोपं आहे. रक्तातली साखर वाढवून देऊ नका. आणि ही साखरच तुम्हाला किती डॅमेज करते मी ते पुढे येणार आहे, ते हाडांशीच रिलेटेड आहे. आतापर्यंत आपल्याला कधी माहितीये का, तुमचं जे साखर असते ही कॅल्शियम चोर आहे. चोर कसं चोरी करतो की नाही, तर तसं हे कॅल्शियम ही तुमची साखर चोरत असते. मग आम्ही नुसतं काय, बघा तुम्ही डायबिटीजचे लोक जे असतात ना, त्यांचे बोन्स, त्यांचे बाकी पण प्रॉब्लेम्स का वाढतात, तर त्यांच्या रक्तात वाढलेली जी साखरच असते. काय ती गोळ्या घेऊन सुद्धा त्यांची कंट्रोलमध्ये नसते. ते असते कंट्रोलमध्ये, पण अजून त्याच्या प्रमाण जे दिलेलं आहे, उपाशीपोटी 100च्या खाली आणि जेवल्यानंतर 140, ती कधीच नसते. गोळ्या घेतात, इंजेक्शन घेतात, तर ती सुद्धा त्यांची तेवढ्याच्या खाली नॉर्मल कधी दाखवत नाही. लक्षात आलं. तर आता सांगायचा मुद्दा काय, तर साखर ही कॅल्शियम चोर आहे. आणि हाडांचं जे आहे की नाही, तर मजबूती ही कॅल्शियम मुळेच त्या ठिकाणी असते, मोठा रोल असतो. आणि कॅल्शियम व्हिटॅमिन डी शिवाय ऍब्सॉर्ब होत नाही. हे प्रोसेस पहिला लक्षात घ्या. तर व्हिटॅमिन डी हे जर नसेल, व्हिटॅमिन हे डी हे तुमचं फॅट सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल, म्हणजे ते फॅट मध्ये विरघळतं व्हिटॅमिन डी. लक्षात आलं. तर मग ते तुमचं व्हिटॅमिन डी जर असेल तर ते तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्ब होणार आहे. आणि मग तेवढं आपण काय होतं, व्हिटॅमिन डी नसतं. सूर्यप्रकाशात तुम्ही किती जाता, डायरेक्ट सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर, कपड्यातून नाही, तर पडतो काय, दिवसभर आम्ही घरात असतो किंवा काय. आता आयटी क्षेत्रातले बघा, कोण सूर्याच्या प्रकाशात निघालंय, सूर्य स्नान वगैरे जे आहे की नाही, तर त्याचा फार मोठा रोल असतो. आणि मग आपले बोन्स वीक होत जातात. तर आजचा जो धातू आहे की नाही, सप्त धातू मधला 5वा धातू, हे आयुर्वेदामधली जी कन्सेप्ट आहे की नाही, तुम्हाला खरोखर जर आरोग्यावर काम करायचं असेल तर हे पूर्ण कोण पहिल्यापासून ऐकायला लागलाय बघा. वात पित्त कफ इम्बॅलन्स होतात. वात पित्त कफ तुमचे इम्बॅलन्स असतील तर मी तुम्हाला सांगतो ठामपणे, तुमचे सप्त धातू अफेक्टेड होतातच, त्यांच्यावर विपरीत परिणाम होतच असतो. आणि मग तुमची प्रकृती, वात प्रकृती, कफ प्रकृती, पित्त प्रकृती आहे ती शोधून काढायला लागते. आणि मग त्याच्याप्रमाणे ते बॅलन्स राहिलं पाहिजे. आणि मग ते बॅलन्स वात पित्त कफ असतील तर तुमचं सप्त धातू पण त्या ठिकाणी त्याच्यावरती विपरीत परिणाम होत नसतो किंवा काय. आणि मग ह्याचं काय असतं की तुम्ही दिवसभरातलं काय खाता, शेवटी रॉ मटेरियल काय, पहिलं जे अन्न घटक आहे, रस तयार होणार आहे की नाही, मग खाता काय, लक्षात आलं काय. तर तिथूनच त्या ठिकाणी ती सुरुवात असते. आपल्याला मी सांगतो ना, तर शरीर धारणात धातवा, जे शरीरास धारण करतात त्याला धातू म्हणतात. शरीरास धारण करणे म्हणजे जीवन प्रदान करणे. हे धातू तुम्हाला जीवन प्रदान करत असतात, लक्षात घ्या. त्याला धातू म्हटलंय. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे काय म्हटलंय, आयुर्वेदानं शरीराचे आपल्या डेफिनेशन केले. आपलं शरीर जे आहे त्याची व्याख्या आहे, शीर्यते इति शरीरम, शीर्यते इति शरीरम, जे झिजतं ते शरीर. मग आपलं झिजणारच आहे शरीर, हे वय वाढेल तसं झिजणारच आहे. मग हे वय वाढेल तसं झिजण्याची प्रोसेस आहे, एजिंग प्रोसेस म्हणतात त्याला, एजिंग प्रोसेस. ती स्लो डाऊन झालं पाहिजे.
लक्षात आलं. मग ती ही स्लो डाऊन होत नाही. हा, तर ही एजिंग प्रोसेस असते की नाही, तर ही त्या ठिकाणी स्लो डाऊन होत नसते. कारण का आपल्याला वाढलेलं वजन, लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी, बघा न्यूट्रिशन डिफिशियन्सी असल्यामुळं तुमचं काय होतं, आपल्याला आपली स्किन बघायची किंवा लुक बघायचा, आपली एनर्जी बघायची. आता तुम्ही बघा, इथं तुम्हाला हे ज्यांचं वजन ज्यादा आहे, आम्ही करडा स्कॅनवर मशीनवर चेक करतो की नाही, तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज लोकांचं वय ऍव्हरेज लोकांचं जे वय असतं की नाही, ऍव्हरेज लोकांचं वय हे ज्यादा दिसतं की नाही का. बघा 50 असेल तर 60-70 वय ज्यादा दिसतं, तर त्या वाढलेल्या चरबीमुळं. तर इथं काय असते, जेवढं तुमचं वजन, चरबी लोकेशन कुठं कुठं साठवलंय बघा, तर त्या वाढलेल्या चरबीमुळं तुमचं वय ज्यादा दिसतं, शरीराची झीज ज्यादा होते, एजिंग प्रोसेस म्हणून तुमचं वय ज्यादा दिसतं बघा. तर कराडा स्कॅन मशीनवर कोणी कोणी चेक करून केलंय बघा, तर हे तुमचं ज्यादा वय दिसतं की नाही, तर ते एजिंग प्रोसेस फास्ट होते. मग चरबी कमी, वजन कमी करा, तुमचं वय पण त्या ठिकाणी कमी दिसतं. तर आपल्याला या ठिकाणी जे न्यूट्रिशन आपण पोटात घालतो किंवा काय रॉ मटेरियल, तर तेच तुम्ही काय खाता, किती खाता. आणि हे मी सांगितलं की नाही, 7 ते 30 दिवसामध्ये काहीही खा, कधीही खा, केव्हाही खा, हेल्दी असू दे, अनहेल्दी असू दे. हे परत मी सांगितलं, रिपीट करतो. 7 ते 30 दिवसात मतभिन्नता आहे. काही तज्ञ म्हणतात 7 दिवस, काही तज्ञ म्हणतात 30 दिवस. ते त्या सप्तधातूमध्ये एकातनं एक सूक्ष्म रूपानं कन्वर्ट होत 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 जात असतं. मग एकदा तुम्ही काय खाल्ला, तर आपण 30 दिवस पकडू. 30 दिवसातनं त्या प्रोसेसमधनं त्याला ते जावं लागत असतं. आणि त्या 30 दिवसाच्या प्रोसेसमध्ये सार आणि किट्ट म्हणजे मल, लक्षात आलं. 2 गोष्टी करतात. काय पण खाल्लं तर 2 गोष्टीमध्ये विभागलं जातं. सार म्हणजे जे तुम्हाला सप्तधातूमध्ये ते कन्वर्ट होणार आहेत, आणि मल किंवा किट्ट म्हणतात त्याला, म्हणजे तुमचं स्टूल, म्हणजे आपण विष्ठा, युरिन आणि घाम वगैरे जे आहे की नाही, तर ते किट्ट म्हणजे मल. त्या 2 ह्याच्यामध्ये काही पण खाल्लं त्याच्यात असतंच, ते सार पण असतं आणि किट्ट पण, मल पण असतो. मग तो विभाग म्हणजे त्याचं ते बाहेर पण पडणं, तयार होणारा मळ, लक्षात आलं. तुम्हाला बघा ड्रेनेज तुंबलं तर काय होतं, लक्षात आलं. तर त्यामुळे हा मल भाग जो आहे, तर तो तुम्हाला शरीरातून बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे, क्लिन्झिंग प्रोसेस आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला संडासला साफ होतं का नाही बघा, तुम्हाला तुमचं युरिन वगैरे व्यवस्थित होतं का नाही बघा. आणि मग काय होतं, आपल्याला किट्ट भाग जर तुमचा, मल भाग जर तो तुमचा ड्रेन झाला नाही, तर प्रॉब्लेम बघा. कॉन्स्टिपेशनचा ज्यांना संडासला साफ होत नसतं, तर त्यांचे किती प्रॉब्लेम असतात किंवा काय. तर आपल्याला तुमचं जे आरोग्य असतं की नाही, तर ते बघा, तुमचं संडास कसं होतं, तुम्हाला काय डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही. लक्षात आलं. आमचे पी.व्ही. गुळवणी डॉक्टर होते कोल्हापुरातले, मोठे फिजिशियन, राजारामपुरात होते 9व्या गल्लीला. तर ते काय सांगायचे, तुम्ही काय आमच्याकडे चेकअप करायला येऊ नका, डॉक्टरकडे काय जायची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचं आरोग्य घरातच कळतं. घरातच कळतं म्हणजे काय, संडासमध्ये जर आता ऐकताना पण तुम्हाला किळसवाणं वाटेल, तर संडासमध्ये तुमचं आरोग्य बघा. आता कोणाकोणाला आपलं आपलं तुम्ही हात वर करायची आवश्यकता नाही. संडासला उठल्याबरोबर तुम्हाला पहिला कॉल आला पाहिजे संडासला. तिथे चहा पितो, उषपान करतो, पाणी पितो, जरा अंग हलवतो वगैरे, काय भानगड नाही. पहिलं संडासची वाट पकडायला पाहिजे. आरोग्य चांगलं आहे. हा, संडासला पटकन झालं पाहिजे. पटकन म्हणजे पटकन, कुंतत बसतो, जोर लावतो, आरोग्य बिघडलेलं आहे. लक्षात आलं. उत्तम आरोग्याचं लक्षण, तुमचं आरोग्य चांगलं आहे की नाही, तिथं पहिला कॉल संडासचा, आरोग्य चांगलं आहे. तुम्ही गेला की लगेच तुम्हाला संडासला साफ होते, लगेच तुम्ही बाहेर येता, जे कुंतावं लागत नाही. लक्षात आलं. तिसरं त्याच्यामध्ये आहे, जो मळ असतो, जो स्टूल असतो, घाण, तर ती भांड्याला चिकटून राहिली नाही पाहिजे. तर तो चिकटून राहते, तुम्हाला ज्यादा पाणी फ्लश करावं लागतं. तर असं जर असेल तर तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे. लक्षात आलं. आणि चौथा त्याच्यातला आहे, तुमचा जो विष्ठा असते, तर त्याला दर्प, घाण वास येतो का, तर तो जर येत असेल तर तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे. मग कशाला डॉक्टरकडे जायला पाहिजे. तुमचं तुम्ही बघा, संडास कसं होतं, तुमचं पातळ होतं, घट्ट होतं. शेण कसं असतं, जरा ऐकताना कानाला सुद्धा दया वाटेल. लक्षात आलं. शेण कसं असतं, तसं सगळे नॉनव्हेज खाणारे प्राणी बघा, ते लेंडी कुंतून संडास करतात. मग लेंडीयुक्त संडास जर तुमचा असेल तर आरोग्य बिघडलेलं आहे.
तर हे आपल्याला इथं मला काय सांगायचं आहे सगळं वर्णन करताना, हे किट्ट भाग जो असतो की नाही, सार जो म्हणजे मल जो असतो तर तो ड्रेन होणं आवश्यक असतं आणि मग हे होत नसतं आपलं तुम्हाला. आणि मग काय होतं तुमचं बऱ्याच लोकांना आयबीएसचा प्रॉब्लेम असतो बघा, इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात की नाही, तर त्यांचं तर सगळं कोटाच बिघडलेला असतो. फायबरचा तिथं तिथं अभाव असतो. तंतुमय पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी खात नसता. लक्षात आलं? आणि पोट बिघडायला लागलं की तुमचं काय होतं, पोटातले तुमचे आपले कसं असतं शरीर का नाही 9 संस्थांनी मिळून बनलेलं आहे. तुमची अस्थि संस्था, स्नायू संस्था, मज्जा संस्था, रक्ताभिसरण संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, हे सगळ्या 9 सिस्टीम जे आहेत की नाही, तर प्रत्येक सिस्टीमचं काम महत्वाचं आहे. एखादी संस्था असते की नाही, एखादं ऑर्गनायझेशन असते, एखादा कारखाना असतो, त्याच्यामध्ये वेगळे डिपार्टमेंट्स असतात. पण तसं आपल्या ह्या 9 संस्थांचं काय म्हणजे प्रत्येक संस्थेचं काम व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि मग वय वाढेल तसं काय होतं, तुमचे हे स्ट्रक्चर जे असते की नाही, तर इथं तुमचं काय होतं, हाडांचं बघा वय वाढेल तसं तुमची हाडं ही वीक होत असतात, बोन्स वीक होत असतात. तुमचे पोट बिघडलं की आरोग्य बिघडतं. तुमचे सगळे व्हायटल ऑर्गन जे आहेत की नाही, तर ते तुमच्या पोटामध्ये असतात. व्हायटल ऑर्गन, व्हायटल शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही, जे अति महत्वाचे असतात. आता आपल्याला एखादा डोळा हा व्हायटल ऑर्गन नाही आहे. हात हा तुमचा व्हायटल ऑर्गन नाही आहे. लक्षात आलं? एक डोळा नसला तरी तुम्ही दोन्ही डोळे असले तरी आपण जगू शकतो. हात नसले तरी जगू शकतो, पाय नसले तरी जगू शकतो. पण किडनी व्हायटल ऑर्गन आहे. हे पोटातले सगळे जे ऑर्गन आहेत की नाही, तुमचं लिव्हर किंवा काय, तर ते त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्याला म्हणायचं व्हायटल ऑर्गन. आणि हे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये तुमचे असतात. आणि मग काय होतं की तुमच्या हे बघा तुमचं व्हिसरल फॅट जादा असतं की नाही, कोणाकोणाचं व्हिसरल फॅट चेक करा. तुम्हाला कुणाला लिंक दिली की नाही त्यांच्याकडे व्हिसरल फॅट चेक करून घ्या. हे व्हिसरल फॅट तुमच्या मग हे जेवढं तुमचं हे चरबी जादा असते, लक्षात आलं? तर तुमचं तिकडं या प्रत्येक सूक्ष्म रूपानं लक्षात आलं काय आपला ह्याच्या आधीचा हे कुठला होता मेद धातू, त्याच्यातनं तुमचं काय तयार होणार आहे, अस्थि तयार होणार आहे. एकातनं एक सूक्ष्म रूपानं तयार होत असतंय. म्हणून तुमची जागरूकता पाहिजे. मी आत्ता काय खाल्लंय की नाही, तर ते पुढे 7 ते 30 दिवसामध्ये ते कन्व्हर्ट होत सूक्ष्म रूपानं जाणार आहे. आणि मग हा अवेअरनेस तुमच्यात आलाय का नाही बघा. आता हे तुमचं स्ट्रक्चर जे असतं की नाही किंवा काय बोन स्ट्रक्चर असतं, तर त्याच्यामध्ये तुमचे ते एकमेकाला कसं असते, हे व्हायटल ऑर्गन जे असतात की नाही, तर त्याला तुमचे स्नायू, तुमची हाडं एकमेकाला सपोर्ट करत असतात. लक्षात आलं? वय वाढेल तसं बघा तुमचे कसं स्नायू वीक होतात, बोन्स वीक होतात. ऑस्टिओपेनिया म्हणजे तुमची हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते. ऑस्टिओपेनियाचा पुढचा टप्पा असतो, ऑस्टिओपेनिया शब्दाचा अर्थ हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात झाली. आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ ऑलरेडी झाली. मग ही सुरुवात असते. वय वाढेल तसं हे होणारच असतं. आणि मग हे होऊ नये आणि म्हणून मग तुम्हाला काय होतं, आपला आहार फार महत्वाचा असतो. न्यूट्रिशन युक्त आहे का नाही, तुम्हाला आपण तुम्ही काही खाल्ला का नाही, तुमचं पोट भरत असतं. आणि मग काय होतं तुमचे असंच तुमचं नुसतं वय झाल्यानंतर मी कॅल्शियम गोळ्या खातो आणि करतो करून तुमची हाडं अशी बळकट होत नसतात. लक्षात आलं? त्याला पहिल्यापासून आता अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात, "सर हे किती दिवस घ्यायचं, काय करायचं किंवा काय?" तर तुमचे पोषक तत्वच कमी पडत असतात. मी काहीतरी डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतात कॅल्शियमच्या गोळ्या, मग देतात की नाही, मग कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही किती दिवस घेता किंवा काय घेता? महिना 2 महिने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन तुमची लगेच हाडं त्या ठिकाणी ठिसूळ स्ट्रॉंग होत नसतात. मग त्याला ते सुद्धा तिथं काय होतं सप्तधातूमधनं कन्व्हर्ट होत जात असतं. आणि म्हणून मग आपल्याला कुठं काम करायचं आहे? आपल्या आहारावरती काम करायचं आहे. आपला आहार तो सत्वयुक्त आहे का नाही किंवा काय? लक्षात आलं? आणि मग काय होते तुमचं काय ह्या सगळं जे काय तयार होत असतं, हे तुमचं हाडांची म्हणजे बोन डेन्सिटी म्हणतो की नाही आपण, बोन डेन्सिटी ही वय वाढेल तसं कमी होत असते. नॉनव्हेज खाणारे लोक लक्षात घ्या, रिसर्च आहे. जे नॉनव्हेज खातात, वरचेवर खातात, सारखं खातात, जादा खातात, तर त्यांची हाडं लवकर ठिसूळ होतात. लक्षात आलं? नॉनव्हेज पचवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जादा प्रमाणात कॅल्शियमची गरज असते. आणि मग एक तर तुम्ही तेवढं आहारामधनं वरनं कॅल्शियम देतच नसता. ॲव्हरेज आपण शाकाहारी असा, मांसाहारी असा, तुमच्या आहारामध्ये ॲव्हरेज कुणाच्याही कॅल्शियमचं प्रमाण तेवढं जातच नसतं. आणि मग त्या कॅल्शियम ह्या मिनरलचा एवढा मोठा रोल आहे, की तो मेंदू काय म्हणतोय, तुम्ही मला आहारामधनं आधी देत नाही. आणि मग ह्या बायोकेमिकल ज्या रिएक्शन असतात तुमच्या आत शरीरामध्ये ज्या होत असतात, तिथं प्रत्येक ठिकाणी कॅल्शियमची गरज असते. तुम्हाला झोप लागत नाही रात्री, तिथं सुद्धा कॅल्शियमचा रोल आहे. तुमच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण असतं, तिथं कॅल्शियमचा रोल आहे. सगळीकडे कॅल्शियमचा रोल असतो. आणि मग हे कॅल्शियम एक तर तुम्ही आहारामधनं देत नाही. आणि मग काय होतं, मेंदू काय म्हणतोय, कशाला काळजी करू? तुझ्यामध्ये निसर्गानं, देवानं भरपूर प्रचंड स्टॉक दिलाय आपल्या दातामध्ये आणि तुमच्या बोन्समध्ये.
आणि मग काय म्हणते, तू जर मला कॅल्शियम जर आहारामधनं दिलं नाहीस तर माझ्याकडं यंत्रणा आहे, तुमच्या हाडामधलं काढलं जातं, प्रचंड प्रमाणात काढलं जातं. आता मी तुम्हाला सांगालो नाही नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांचं, तर ते ज्यादा काय झालं, कॅल्शियम काढलं जातं, तिथे जास्त प्रमाणात गरज असते. रिसर्च आहे. शाकाहारी लोकांची सुद्धा हाडं ठिसूळ होतात, पण प्रपोर्शनली नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची का ज्यादा ठिसूळ होतात, तर तिथं कॅल्शियम जास्त ओढलं जातं, तिथं ते पचवण्यासाठी त्याची गरज असते. लक्षात आलं. आणि म्हणून विथ नॉलेज, आता मॅडम म्हटलं की नाही, आपल्याला इथं जे नॉलेज मिळायला लागलंय ते परकून पहा. आपल्याला शेवटी आपल्या आरोग्यावर काम करायचं आहे. लक्षात आलं काय. आणि मग हे कसं तुम्हाला हाडं ठिसूळ होतात, आपला अस्थिधातू चालू आहे, आणि मग आपल्याला किती आहार घेताना किंवा काय, मी सांगितलं की नाही साखर कॅल्शियम चोर आहे. प्रत्येक काय काय कशात साखर जाते की नाही, डायबिटीच्याच लोकांनी तुम्ही साखर खाऊ नका असं नाही आहे, लक्षात घ्या. ज्या पदार्थामध्ये साखर आहे ते कट करा. साखर तयार करताना त्याच्यामध्ये काय काय केमिकल्स घालतात तो आणि भाग रिसर्चचा संशोधनाचाच भाग आहे. लक्षात आलं. तर साखर सुद्धा त्या ठिकाणी काय करते, कॅल्शियम चोर आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. आणि या सगळ्यात महत्वाचं काय, हे मी सांगायला लागलो काय एवढं, तर तुमचा अस्थिधातू वीक होतो. जो हाडं जी तुमची ठिसूळ होतात तर त्याचं कारण, मग पहिला काय करायला पाहिजे, नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही खाल्ला असं नाही आहे. पहिला ज्याच्यामुळे माझी हाडं ठिसूळ होणार आहेत, जिथून घरात पाणी यायला लागले ते रस्ते पहिला दरवाजे बंद करा. मग काय करायला पाहिजे, हे सगळे दरवाजे पहिला बंद करायला पाहिजेत की ज्याच्यामुळे तुमचं हाडं ठिसूळ होणार आहेत. आणि मग मी इकडे कॅल्शियम खातो वगैरे वगैरे, आणि मग ते कायम जर घेत असला तर पुढे तुमची ती हाडं ठिसूळ म्हणजे स्ट्रॉंग होणार आहेत. लक्षात आलं. तर आता आपल्याला बघा, मग तुमचे हाडं ठिसूळ म्हणजे ठिसूळ होतात की नाही, मग कंबर दुखते, गुडघे दुखतात, अमुक तमुक वगैरे आहे की नाही, हे सगळं ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम जे असतात, तर त्याच्यात सगळे ऑर्थोपेडिक डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या त्या ठिकाणी लिहून देत असतात. लक्षात आलं. तर ह्या सगळे जर कॅल्शियमच्या गोळ्या आपण घेत राहतो आणि नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन तुमची हाडं ठिसूळतात, म्हणजे स्ट्रॉंग त्या ठिकाणी होऊ शकत नसतात, तर त्याला योग्य त्या व्यायामाची पण गरज असते. लक्षात आलं काय. तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज असते, मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, तुम्हाला बोन्स सुद्धा असते की नाही, तर तिथं वजन उचलले वगैरे करत तिथं सुद्धा तुम्हाला त्या त्या एक्सरसाइजची पण गरज असते, हाडं ठिसूळ तुम्हाला ताकदवान होण्यासाठी. तर आपल्या वय वाढेल तसं बघा हालचालीवरती कसं नियंत्रण येतं. तुम्ही पहिला जेवढ्या तरुणपणामध्ये जेवढ्या तुमच्या मुवमेंट ज्या असतात तर त्या जलद गतीनं करू शकत असतात किंवा काय, तर त्या तुमच्या तेवढ्या त्या होत नसतात. एकतर मसल्स पण, अलीकडचा धातू मसल्स पण वीक राहतात, आणि तुमचा बोन, तुमचे हाडं पण काय होतात, ठिसूळ होत असतात किंवा काय. आणि मग काय होतं, तुमचं मस्क्युलर सिस्टीम लो राहते, तुमचे बोन्स वीक राहतात, आणि मग हालचालीवर नियंत्रण येतं. मग हे दुखादुखी वगैरे आहे की नाही, वय वाढेल तसं फ्रॅक्चर वगैरे होतं बघा. लक्षात आलं. पाय जरा मुरगळलो की तुम्हाला तिथं सूज यायला लागते, तरी तुमचे मेदधातू किंवा तुमचा तिथं मसल्स तुमचे स्ट्रॉंग नसतात, आणि त्याच्याबरोबर हाडं पण काय होतात, वय वाढेल तसं ती कमी तुमचे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस वगैरे होत जातो की नाही, तर ते. आणि म्हणून आपल्याला काय होतं की हे जर आता हा टॉपिक आज पूर्ण होत नाहीये, कारण का मी तुम्हाला पुढचं त्याच्यामध्ये सांगणार आहे. शेवटी तुमचं रक्त तयार कुठं होतं, रक्त तयार कुठं होतं, तुमच्या बोन मॅरो मध्ये जी मोठी हाडं असतात की नाही, तर तिथं ते तयार होत असतं. बोन मॅरो मध्ये तुमच्या रक्त तयार होत असतं. आणि म्हणून मग प्रत्येक वेळी जागरूक, लक्षात घ्या. हे आता आपण जे तुम्ही न्यूट्रिशन घ्यायला लागलाय, कोण कोण घ्यायला लागलाय, फॉर्म्युला 1 कोण घेत आहे, 18 प्रकारचे न्यूट्रिशन जातात, मल्टीव्हिटॅमिन 3 गोळ्या घेता, 22 प्रकारचे जातात, 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला रोज लागतात. आणि हे रोज जर तुम्ही दिला तर ते 30 दिवसांमध्ये ते कन्वर्ट होत 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 जाणार आहेत. इथं जे तुम्हाला लोकांचे रिझल्ट येतेले दिसतंय की नाही, इथं औषध मुक्त व्हायला लागलेत, गोळ्या मुक्त व्हायला लागलेत, वजन कमी व्हायला लागलेत, किंवा त्यांचा लूक, एनर्जी, स्टॅमिना, स्किन मध्ये फरक पडायला लागलाय, तर त्याचं सगळ्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, न्यूट्रिशन फुलफिलमेंट. आपलं हे आरोग्य बिघडण्याचं फार मोठा 80% रोल जो आहे की नाही, तर तो आहाराचा आहे. कारण का हाच आहार तुमच्या सप्तधातूमध्ये, रस धातू म्हणजे पहिलाच धातू कुठला, रस, रक्त, म्हणजे मग तुम्ही तोंडात घालताना किती विचार करायला पाहिजे, पोटात घालताना. आणि मग काय होतं की तुमचं एक धातू, रॉ मटेरियल जर जर तुमचं चांगलं नसेल, आहारच जर तुमचा वीक असेल, किंवा त्यात न्यूट्रिशनची जर परिपूर्तता होत नसेल, तर पुढचे सगळे रस, रक्त, मांस, मेद असतील सगळे वीक वीक होत जातात. म्हणून कुपोषक, बघा पोषक तत्वांचा अभाव, कुपोषण असते की नाही, ज्यांना न्यूट्रिशन मिळत नाहीत, जे हाडकुळे असतात किंवा काय वगैरे. लक्षात आलं. तर ह्याचा राहिलेला पुढचा भाग मी त्या ठिकाणी उद्या घेईन, कारण का ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. हाडं ज्यांची बळकट, प्रत्येक संस्था महत्वाची आहे, स्नायू संस्था महत्वाची आहे. जसे हाडामध्ये तुमच्या पुढचं जाऊन मी तुम्हाला हे ॲटोफेजी, किंवा तुम्हाला हे आम्ही तुम्हाला का 15-16 तासाचा गॅप ठेवायला सांगतो, हे संध्याकाळी तुमचं संध्याकाळी 6:30च्या आधी का शेक झालं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 16 तासाचा गॅप का पाहिजे, याचा फार मोठा सायन्स आहे. तुमची हाडं बळकट होण्यामध्ये
तुमचे मसल्स स्ट्रॉंग होण्यामध्ये, तुमची इम्युनिटी वाढण्यामध्ये आणि तिथं तुमच्या ह्या अस्थि संस्थेचा काय रोल आहे ते त्या ठिकाणी मी तुम्हाला उद्या सांगतो. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेट्टी सरांसाठी आणि आजच्या टॉपिक साठी. आता आपण जाणार आहोत हे सगळ्यावर काम करायला लागलेत खूप लोक. वेट लॉस मॅरेथॉन, जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या